नमस्कार. मी पुन्हा येईन या घोषणेची थट्टा करणाऱ्या सगळ्या विरोधकांना चितपट करून आसमान दाखवत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन इतिहास घडवला. हाच तो दिवस बरोबर 1 वर्षापूर्वी आपल्या देवाभाऊंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मी त्या दिवशीचा माहोल आज आणि अजूनही विसरू शकत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात आनंद, आशा, अभिमान आणि सुरक्षित भविष्याबाबतची खात्री दिसत होती. गेल्या वर्षात महाराष्ट्राने वेगवान प्रगतीचा अनुभव प्रत्यक्ष घेतला. मेट्रोचा विस्तार, रस्त्याचं आधुनिकीकरण, ऊर्जा क्षेत्रातली सुधारणा, पाणी पुरवठा योजना, शहराचं स्मार्ट होणं आणि हे सर्व इतक्या वेगाने, इतक्या स्पष्टता आणि एकनिष्ठतेने झालं की वर्ष कसं सरलं हे समजलंच नाही. मला विचाराल तर या वर्षाचं सर्वात मोठं यश म्हणजे महिलांच्या डोळ्यात झळकणारा त्यांच्या देवाभाऊबद्दलचा आत्मविश्वास. जेव्हा एखादी बाई माझा हात धरून म्हणते आमच्या मागे देवाभाऊ आहेत ना, मग भीती कसली, तेव्हा वाटतं या नेतृत्वाची ताकद केवळ राजकारणात नाही, ती महाराष्ट्राच्या मनात आहे. कितीही संकट आली, राजकीय परिस्थिती बदलली, पण देवाभाऊचं शांत, स्थिर आणि कामाला प्राधान्य देणारं नेतृत्व कधीच बदललं नाही. आज 1 वर्ष पूर्ण होताना मी मनापासून सांगते की हे सरकार विकास करणारं सरकार तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्याकरता आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, लाडक्या बहिणींच्या अस्मितेसाठी, शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र झटणारं आपलं सरकार आहे. आणि त्याची धुरा अत्यंत संवेदनशील आणि द्रष्ट्या नेत्याच्या हाती आहे, आपल्या लाडक्या भावाच्या हाती आहे. त्यामुळंच हे वर्ष अभिमानाचं आहे आणि पुढचा प्रवास हा आणखी मोठा, आणखी उज्ज्वल असणार आहे. देवाभाऊंना सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने इतकंच म्हणेन, देवाभाऊ भर लो आप ऊंची उड़ान, पंख हम बनेंगे, बादल की स्याही से नया इतिहास लिखेंगे. देवाभाऊ भर लो आप ऊंची उड़ान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.